नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच 10वीचा निकाल लागला आहे। निकालानंतर आपण वेगवेगळ्या ठिकाणी ॲडमिशन घेत आहोत। काही विद्यार्थी हे 11वीला ॲडमिशन घेतील, तर काही विद्यार्थी डिप्लोमाला ॲडमिशन घेतील, तर काही विद्यार्थी ITIला ॲडमिशन घेत असतात। तर मग आता ITIची प्रवेश प्रक्रिया 3 जून 2024 पासून सुरू झाली आहे। त्यामध्ये केंद्रीय ऑनलाईन प्रक्रिया होणार आहे। एकूण 5 फेऱ्या होणार आहेत आणि त्याचे वेळापत्रक आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। कौशल्यपूर्ण शिक्षण देणाऱ्या शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची म्हणजेच ITIची प्रवेश प्रक्रिया उद्या सोमवारपासून म्हणजे 3 जून 2024 पासून सुरू होणार आहे। त्यात 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरवायचा आहे। प्रवेशाच्या एकूण 5 फेऱ्या होणार आहेत। त्याचे वेळापत्रक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने जाहीर केले आहे। ITI मधील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत ऑगस्ट 2024-17तील प्रवेश हे केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिये पद्धतीने होणार आहेत। शासकीय खाजगी ITI मध्ये प्रवेश अर्ज स्वीकृत केंद्र असतील त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, त्याची पडताळणी, स्वीकृती आणि निश्चिती करता येणार आहे। ऑनलाईन अर्जामध्ये प्राथमिक माहिती भरल्यानंतर विद्यार्थ्यांचे प्रवेश खाते, त्यांचा नोंदणी क्रमांक हाच त्यांचा युजर ID म्हणून असणार आहे। प्रवेश अर्ज शुल्क भरल्यावर आणि अर्ज निश्चित करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना अर्जातील माहितीत बदल करता येईल। निश्चित केलेल्या अर्जाचा सर्व प्रवेश फेऱ्यांसाठी विचार केला जाणार आहे। मग ITI प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक कसे असेल तर बघूयात। 3 जून ते 30 जून ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे। 5 जून ते 1 जुलै प्रवेश अर्ज निश्चित करणे। 5 जून ते 2 जुलै पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प प्राधान्याने सादर करणे। 4 जुलै प्राथमिक गुणवत्ता यादीची प्रसिद्धी। 4 ते 5 जुलै गुणवत्ता यादीवर हरकती नोंदविणे, अर्जातील माहितीत बदल करणे। 7 जुलै अंतिम गुणवत्ता यादीची प्रसिद्धी करणे। 14 जुलै पहिल्या प्रवेश फेरीसाठी संस्था व व्यवसाय निहाय निवड यादी प्रसिद्ध करणे। संस्थास्तरीय समुपदेशन फेरी। या प्रक्रियेत प्रवेशाच्या 24 ऑगस्ट दरम्यान एकूण 4 फेऱ्या होणार आहेत। ज्या विद्यार्थ्यांना विहित मुदतीत प्रवेश अर्ज करता आलेले नाही त्यांना समुपदेशन फेरीत संधी दिली जाणार आहे। त्यासाठी नव्याने अर्ज करण्याची मुदत 17 जुलै ते 24 ऑगस्ट दरम्यान आहे। संस्थास्तरीय समुपदेशन फेरीसाठी उपलब्ध जागांचा तपशील 26 ऑगस्ट रोजी जाहीर केला जाईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे ITI प्रवेश प्रक्रियेसाठी एकूण 5 फेऱ्या होणार आहेत आणि वरील प्रमाणे दिलेल्या तारखांमध्ये त्याचे वेळापत्रक आपण या ठिकाणी बघितले। तर मित्रांनो, कोल्हापुरातील शासकीय ITI मध्ये विविध 31 व्यवसाय क्रमांच्या एकूण 1340 जागा आहेत। या व्यवसाय क्रमांची आणि प्रवेश प्रक्रियेची माहिती देण्यासाठी मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले आहे। त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे MS आवटे, प्राचार्य ITI कळंबा यांनी सांगितले आहे। तर मित्रांनो, पूर्ण राज्यामध्ये अशाच प्रकारे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी या ठिकाणी मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आलेले आहे। तर आपल्याला काही अडचण असेल तर आपण त्या ठिकाणी जाऊन चौकशी करू शकतो, नाहीतर आपण ऑनलाईन अर्ज या ठिकाणी भरून घेऊन आपली प्रवेश प्रक्रिया पूर्ण करायची आहे। तर मित्रांनो, ITIला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे। तसेच आपण त्यांच्यापर्यंत शेअर करा। अशा प्रकारे मित्रांनो, आपण ITI प्रवेश प्रक्रियेविषयी माहिती बघितली। ITI प्रवेश प्रक्रिया या ठिकाणी 5 फेऱ्यांमध्ये होणार आहेत। मग प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आलेले आहेत। आपल्याला काही अडचण असेल तर आपण तेथे जाऊन मार्गदर्शन घेऊ शकता आणि आपली प्रवेश प्रक्रिया निश्चित करून घ्या। तसेच
ITIला प्रवेश घेणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही याविषयी माहिती मिळेल, त्याचा फायदा होईल आणि लवकरात लवकर प्रवेश प्रक्रिया पूर्ण करता येईल। तर मित्रांनो, आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। चला भेटूया अशाच महत्त्वपूर्ण पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।